सर्वांना जोहार. दामू मोळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण काही अभियोग्यताधारकांच्या आग्रहास्तव काही गोष्टी क्लिअर करू इच्छितो. बऱ्याच दिवसापासून कट ऑफ सांगणार नाही, परंतु कट ऑफ कोणत्या दिशेने जाऊ शकतो इथपर्यंत तुम्हाला मी थोडक्यात माहिती देऊ शकतो. त्यापूर्वी आपल्याला ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातींमध्ये एस.टी प्रवर्गाला किती आणि कशा जागा आहेत त्या संदर्भामध्ये आपल्याला थोडक्यात सुरुवातीला माहिती घ्यावी लागेल. आणि ती अशी आहे की बघा मित्रांनो, की आपल्याला सुरुवातीला आपण झेडपी घेऊया. झेडपीमध्ये नाशिकला आपण 2 डिवायडेशन फक्त केलेले आहेत. एक समांतर आरक्षणामध्ये महिला आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त म्हणजे आपण त्यांना मोघमजी पुरुषांचं आरक्षण समजतो. तर त्या जागा आहेत नाशिकमध्ये 10 जागा महिलांना आहेत, पुरुषांना 9 जागा आहेत. रायगडमध्ये 53 जागा महिलांना आहेत, 57 जागा ह्या पुरुषांना आहेत. पुण्यामध्ये 38 जागा ह्या महिलांना आहेत तर 41 जागा ह्या पुरुषांना आहेत. ही परिस्थिती रत्नागिरीमध्ये हा आकडा आहे, साताऱ्यामध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, अहमदनगरमध्ये आहे, जळगाव, सांगली, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, त्यानंतर जालना, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, नागपूर, वर्धा, भंडारा आणि त्यानंतर बुलढाणा आणि नांदेड म्हणजे जवळजवळ 20 जिल्हा परिषदांमध्ये आपल्या एस.टी प्रवर्गाच्या जागा दिसत आहेत. काही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. हायेस्ट आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर, सोलापूर, सातारा, त्यानंतर आपली रायगड जिल्हा परिषद आहे. आता आपल्याला हे जे मी वर्गीकरण करून दिलेलं आहे की हे महिलांचे आकडे आहेत आणि पुरुष वर्गाचे आकडे आहेत. त्यामध्ये त्याची जर टोटल एकूण केली तर जिल्हा परिषदांचा जो आकडा आहे तो महिलांसाठी 667 आकडा येतो. त्यानंतर पुरुषांचा आकडा हा 730 पर्यंत येतो म्हणजे ॲज अ जिल्हा परिषद. आणि मनपाचा आकडा काही एवढा मोठा नाहीये. म्हणजे आपल्याला मी मागे सांगितलं होतं की आल्या जागा तर जिल्हा परिषदला येतील, परंतु मनपा आणि नपामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा नसतील. महानगरपालिकेमध्ये 14 जागा ह्या महिला वर्गाला आहेत समांतर आरक्षणाच्या आणि 16 जागा ह्या पुरुष वर्गांच्या आहेत. नगरपालिकेमध्ये 8 जागा महिला वर्गाला आहेत तर 24 जागा ह्या पुरुष वर्गाला आहेत. तर हे एकंदरीत 3 ज्या आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू च्या जागा आहेत त्या आपण बघतोय. त्यानंतर संस्थेच्या 3च जागा आहेत, एक महिला भगिनींना आहे आणि 2 जागा पुरुष वर्गाला आहेत. आणि पीसीएमसीला 13 जागा ह्या महिला आणि 23 जागा ह्या पुरुष वर्गाला आहेत. अशा टोटल जागांचं डिवायडेशन केलं तर महिलांचं सर्वसाधारण जागा येतात त्यांना 703 आणि पुरुषांना सर्वसाधारण जागा येणार आहेत त्या 795. म्हणजे ही 2 आकडेवारी आता आपण बघतोय. माजी सैनिकांच्या आकडेवारी ह्याच्यापेक्षा वेगळी आहे, अंशकालीन पदवीधर शिक्षकांची वेगळी आहे. त्यानंतर त्या ठिकाणी खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त ह्या वेगळ्या डिवायडेशन झालेला आकडा आहे. मी फक्त 2च आकडे या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो कारण माजी सैनिक एस.टी प्रवर्गाचे एवढे भेटणार नाहीत. त्याचनंतर अंशकालीन पदवीधरची ही तीच परिस्थिती असणार आहे. आणि आपल्या ज्या जागा टोटली भरल्या जाणार आहेत त्या महिला सर्वसाधारण आणि पुरुष सर्वसाधारण ह्या जागा आपल्या भरल्या जातील. त्या जागा भरून उमेदवार शिल्लक राहतील एवढी परिस्थिती आहे एस.टी प्रवर्गाची. आता सद्यस्थितीमध्ये 703 जागा जर महिलांच्या जर भरायच्या असतील तर एस.टी प्रवर्गाच्या ज्या महिलांचं आपण डिवायडेशन केलं टेटच्या गुणानुक्रमांकाचं तर 95 मार्कांपर्यंत आपण त्याची वर्गवारी करू शकतो. परंतु मित्रांनो ह्याच्यामध्ये आवर्जून ही गोष्ट बघावी लागेल की 95 आता मी 703 असा आकडा तुम्हाला मी सांगितला की महिला भगिनींना 703 जागा येत आहेत. मग लगेच कॅल्क्युलेशन बघणार की हा महिलांमध्ये मी 703 मध्ये येतोय का असं बरेच जण बघणार. 795 जागा ह्या पुरुष सर्वसाधारण प्रवर्गाला येतील. मग 99 पर्यंत ते पुरुष वर्गाचं जे आपण माझ्या टेलिग्राम चॅनलला पण आहे त्यानुसार आपण डिवायडेशन बघितलं पुरुषांची एसटीची
तर त्यामध्ये मग सर्वसाधारण मध्ये जर बघितलं तर 99 पर्यंत मग आकडेवारी मी बसतोय का, 99 आणि 99च्या वरचे. तर मित्रांनो ह्यामध्ये 99 पर्यंत हा आकडा येऊ शकणार नाही किंवा 95 हा आकडा महिलांचा येऊ शकणार नाही. त्यापेक्षाही कमी जास्त येण्याची शक्यता आहे. कारण यामध्ये एकंदरीत याचा अभ्यास केला तर 795 पैकी 795 ह्या सगळ्या मराठी मीडियमच्या जागा आहेत. उर्दू सोडून मराठी मीडियम म्हणजे फक्त सेमी आणि मराठी मिळूनच्या जागा आहेत. याच्यामध्ये झेडपीच्या ज्या जागा आहेत त्या सेमी पकडलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या टोटली ज्या मुंबई महानगरपालिकेच्या इंग्लिश मीडियमच्या जागा आहेत त्या याच्यामध्ये पकडण्यात आलेल्या नाहीत. या 703 जागा आणि 795 जागा प्युअर जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नपा मराठी मीडियम प्लस जे सेमी आहे त्या जागा जिल्हा परिषदांमध्ये पकडलेल्या आहेत. नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या इंग्लिश मीडियमच्या जागा या ठिकाणी पकडलेल्या नाहीत. फक्त झेडपी मध्ये त्या सेमीच्या जागा आहेत 1 ते 5च्या इंग्रजी त्या पकडलेल्या आहेत. आता मग मला हे सांगायचं होतं की महिला भगिनींच्या 703 जागा दिसत आहेत आणि 795 जागा ह्या पुरुष सर्वसाधारण दिसत आहेत. मग आपण असा अंदाज बांधू शकतो सहज की 795 सर्वसाधारण पुरुष मध्ये 795 आकडा पकडूया 174 मेरिट पासून तर 1 नंबर पासून तर मग 795 पर्यंत. मग असा कोणी आकडा पटकन काढेल की 99 पर्यंत मेरिट येते आणि महिला भगिनींचं 95 पर्यंत मेरिट येते असं सर्वसाधारण अंदाज कोणी लावू शकतं. परंतु तसं नाही मित्रांनो. म्हणून मी मागेही सांगत होतो की मेरिट सांगणं आता सहज ती शक्य नाहीये. नाहीतर सगळ्यांनी मेरिट लावलं असतं. जसं इतर पदभरती सरळ सेवांसाठी जसं मेरिट अंदाज लावला जातो तसं लावणं ह्याच्यामध्ये थोडीशी अवघड परिस्थिती असते. कॉमन रोस्टर असेल किंवा हा प्रकार असेल. आता ह्यामध्ये 703 पैकी सेमी इंग्रजीला किती जागा जातात या महिलांपैकी हे आपल्याला जाहिरातीमध्ये कळत नाही. म्हणजे 1 ते 5च्या ज्या जागा आहेत त्या जागा सेमी म्हणजे इंग्रजी माध्यमाला किती जाणार आहेत याची आयडिया आपल्याला येणार नाहीत. समजा 703 पैकी आपण समजा एसटी प्रवर्गाच्या समजा 150 जरी जागा आपण पकडल्या तरी किती जागा मायनस झाल्या 703 मधून ते एक अंदाज जातो. दुसरी गोष्ट या 703 मधून 6 ते 8च्या जागा जाणार आहेत. म्हणजे तुमच्या 6 ते 8 मध्ये इंग्रजी, त्यानंतर तुमचं सोशल सायन्स आणि मराठी लँग्वेज या 3 जागा त्या ठिकाणी तुमच्या जाणार आहेत. मॅथ सायन्सच्या जागा जाणार आहेत. त्यामुळे 1 ते 5 आणि 6 ते 8चं वर्गीकरण ह्याच्यामध्ये दिसत नाही. त्याच प्रकार आहे 795 चा. 795 मध्ये बघायला आपण डिवायडेशन केलं तर त्यामध्ये 1 ते 5 मध्ये मराठी मीडियम आणि सेमी इंग्रजी याचं डिवायडेशन ह्याच्यामध्ये किती आहे ते आपल्याला याद्या लागल्यावरतीच कळेल. दुसरी गोष्ट या 795 मध्ये 6 ते 8 ला मॅथ सायन्सला किती जागा गेलेल्या आहेत याची कॅल्क्युलेशन आपल्याला जाहिरातीमध्ये कळत नसतं. त्यानंतर सोशल सायन्सला किती गेलेले आहेत, लँग्वेजला किती गेलेले आहेत. आता आपल्याला माहित आहे की मॅथ सायन्स पण त्याच्यामध्ये पण इंग्रजी हा फॅक्ट आला आहे. त्यामुळे एकंदरीत आपण जर ह्या गोष्टीचा जर विचार केला मित्रांनो तर यात 795 पैकी काही जागा ह्या 6 ते 8 ला जाणार आहेत आणि काही जागा ह्या 1 ते 5च्या सेमीला जाणार आहेत. त्यामुळे प्युअर मराठी मीडियमच्या 1 ते 5 ला किती जागा येतील ह्या जेव्हा निवड याद्या लागतील तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी कळेल. कारण तो सगळा डाटा जो आहे तो जाहिरात जेव्हा दिली जाते त्याच वेळेस त्या ठिकाणी कळवला जातो. आणि त्यामुळे आता काहीच दिवसांमध्ये निवड याद्या ह्या पब्लिश होणार आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की लोकसभेची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी पॉलिटिकली असं विचार केला तर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्येही लागण्याची दाट शक्यता आहे. जर तसं नाही झालं तर 10 तारखेच्या आसपास किंवा 10 तारखेपर्यंत ही आचारसंहिता लागू शकते. मे बी पहिल्या आठवड्याची शक्यता थोडीशी जास्त वाटते. मग एकंदरीत ह्या सगळं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगितलं की बरेच उमेदवार मला वारंवार फोन बी करत होते. मी लाईव्हच्या माध्यमातून सांगत बी होतो की कट ऑफ सांगणं थोडीशी अवघड परिस्थिती आहे. परंतु मित्रांनो मी हे कॅल्क्युलेशन तुम्हाला आता एकंदरीत दाखवलंय. जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, विदाऊट
इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू, ह्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आहेत की जिथे इंटरव्ह्यू नसते. त्यामध्ये 703 जागा ह्या महिला भगिनींना जात आहेत, तर 795 जागा ह्या पुरुष सर्वसाधारणला जात आहेत. यामध्ये माजी सैनिक, अंशकालीन वगैरे ह्या जागा नाही. तर एकंदरीत आपल्याला 20 जिल्हा परिषदांमध्ये जागा आहेत. मी वारंवार तेच सांगतो की ह्या आकड्यावरच जाऊ नका की 795 आले म्हणजे माझं 795 मध्ये येतंय, असं बिलकुल नाही. त्यामध्ये काही जागा 1 ते 5च्या, याच्यामध्ये दोन्ही जागा आहेत 1 ते 5, 6 ते 8, आणि त्यामुळे 795 पैकी 1 ते 5 ला आपल्याला माहिती आहे की 2 वर्गीकरण आहे, मराठी आणि सेमी म्हणजे इंग्रजी. मग याच्यापैकी किती आहेत, आणि त्यानंतर 6 ते 8 ला वर्गीकरण आहे मॅथमॅटिक्स, मराठी, इंग्रजी, लँग्वेज आणि सोशल सायन्स. आणि म्हणून एकंदरीत जे कट ऑफ आहे ते आपल्याला निश्चित सांगणं अवघड परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मित्रांनो, काही दिवसाचा कालावधी आहे, काही दिवसामध्ये निवड याद्या आहेत त्या लागतील, आणि आपण त्याच्यामध्ये बसतोय का त्या दृष्टिकोनातून आपल्याला समजेल. जर आपण त्यामध्ये नाही बसू शकलो, पुढच्या वेळेस जी थर्ड टेट होणार आहे त्या थर्ड टेटमध्ये चांगल्या कसोशीने त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत आणि आपल्याला त्या संधीचं सोनं करायचं आहे. त्यामुळे ही एकंदरीत परिस्थिती जी आहे ती एकंदर परिस्थिती आहे ती कट ऑफच्या दिशेने आपल्याला, थोडक्यात ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांनी तर घाबरून जायचं कारण नाही. परंतु बरेच जण असे आहेत की ते विचारत असतात मला की सर माझं एवढे मार्क आहेत, माझं काम होईल का? तर मित्रांनो, ही वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगितली, तुम्हाला कळली असेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. आता दुसरा जो विषय आहे मित्रांनो, मी ह्याच व्हिडिओच्या लिंकमध्ये जोडतोय की काही उमेदवारांचा प्रश्न हा बी होता की सर आता मराठा रिझर्वेशन मिळालेलं आहे, मराठा रिझर्वेशन मिळाल्यानंतर आपल्या या भरतीवरती, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीवरती त्याचा परिणाम होईल का, म्हणजे निगेटिव्हली परिणाम त्याचा होईल का? तर मित्रांनो, एक कॉन्स्टिट्युशनली जर आपण बघायचं ठरवलं तर मराठा रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये 2 मतप्रवाह पुढे आलेले आहेत. हे जे रियालिटी आहे, जे रिअल फॅक्ट आहे ते तुम्हाला मी सांगतो की 2 मतप्रवाह त्या ठिकाणी आहेत. एक मतप्रवाह जरांगे पाटील साहेबांचा आहे. जरांगे पाटील साहेबांचा जी मागणी आहे ती मागणी आहे की आम्हाला ओबीसी मधून रिझर्वेशन द्या, कारण आमच्या नोंदी कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत, मिळालेल्या आहेत, आणि त्यामुळे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत कुणबी म्हणून ते ऑलरेडीच त्याच्या अगोदर जे आपण फॅक्ट बघितला तर तशा नोंदी ज्यांच्या होत्या त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. आणि आता जरांगे पाटील साहेबांची मागणी तीच आहे की ज्यांच्या कुणबी म्हणून नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना तर द्यायचंच आहे कुणबी प्रमाणपत्र, ते द्यावंच लागेल, परंतु त्यांचे जे सगळे सोयरे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आणि म्हणून आता जवळजवळ 11 दिवस झाले त्या उपोषणाला बसलेले आहेत. परंतु आज शासनाच्या वतीने जे 1 दिवसीय अधिवेशन, विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं मुंबईला, त्या ठिकाणी असा त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला किंवा त्याच्यामध्ये कायदा पारित केला, ठराव केला की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण त्या ठिकाणी देण्याचा त्या ठिकाणी ठराव पारित केलेला आहे. आता तो ठराव पारित झाल्यानंतर तो राज्यपालांकडे जातो आणि राज्यपालांनी त्याच्यावरती स्वाक्षरी केल्यानंतर त्या दिवसापासून तो अंमलात येतो. त्यामुळे समजा आज जरी राज्यपालांनी सही केली किंवा उद्या किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये, तरी ज्या दिवशी सही केली त्या दिवसापासून नंतरच्या ज्या काही भरती प्रक्रिया होतात त्या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना 10% रिझर्वेशन हे मिळेल. याच्या अगोदर ज्या काही भरती प्रक्रिया सुरू आहेत त्यामध्ये त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो एक आवर्जून ही गोष्ट सांगायची आहे की मी मगाशी बोललो की 2 मतप्रवाह आहेत की जरांगे पाटील साहेबांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मध्येच रिझर्वेशन हवंय कारण आमच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत. त्यांचं ह्या दिशेने कल आहे की 2014ला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी मराठा समाजाला रिझर्वेशन देण्यात आलं होतं, ते टिकलं नाही. त्यानंतर 2018ला युती सरकारच्या काळामध्ये, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये मराठा समाजाला रिझर्वेशन दिलं. ते मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं नाही आणि त्याला त्या ठिकाणी रद्द करण्यात आलं.
आता पुन्हा हा तिसरा प्रकार आहे की तिसऱ्या टर्मला मराठा समाजाला रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला माहिती होतं की 13 आणि 16 अशा पद्धतीने काहीतरी समथिंग रिझर्वेशन होतं आणि आता त्यांनी 10% रिझर्वेशन ठेवलेलं आहे. ते रिझर्वेशन नोकरी आणि प्रवेश जे कॉलेजेसचे प्रवेशेस असतात त्यांच्यामध्ये ते रिझर्वेशन आहे. राजकीय क्षेत्रामध्ये ते मराठा समाजाला रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही. आता जरांगे पाटील साहेबांची मागणी आणि मराठा समाजाला दिलेलं स्वतंत्र ठराव करण्यात आलेलं जे काही आज विशेष अधिवेशनामध्ये ठराव करण्यात आलेला जो कायदा, ह्या दोन्ही गोष्टी जर विचार केला तर जरांगे पाटील साहेबांचं म्हणणं आहे की 50%च्या वर आरक्षण हे टिकणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला जे आज विशेष अधिवेशन बोलवून जो ठराव पास केलेला आहे तो कोर्टात चॅलेंज होईल आणि कोर्टात चॅलेंज जर झाला तर कोर्टामध्ये किती काळ जाईल हे याला आपण काळ किती जाईल ह्याच्यामध्ये आपण जास्त खोलात जाऊन सांगू शकत नाही. कारण ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन त्या ठिकाणी रिफाईल केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने ती स्वीकारलेली सुद्धा आहे. परंतु क्युरेटिव्ह पिटिशन किती सक्सेस त्याला मिळेल याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह जरी असलं तरी आता मराठा समाजाला स्वतंत्र रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे आणि ते 50% पेक्षा जास्त जाते. म्हणजे ऑलरेडी 52% रिझर्वेशन हे जातीनिहाय त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि 1992 साली इंदिरा सहानी वर्सेस युनियन संघ म्हणजे भारत अशी एक 9 जजेसच्या बेंच समोर हा खटला सुरू झाला होता आणि 1992ला त्या ठिकाणी त्याचा निकाल लागला. त्या निकालामध्ये त्यांनी असा निर्णय दिला की 50% पेक्षा जास्त आरक्षण देय होणार नाही. म्हणजे 50% रिझर्वेशन हे जातीनिहाय जे काही मागासलेले आहेत त्यानुसार, म्हणजे आरक्षित वर्गांना त्याला आपण हिंदीमध्ये पिछडा वर्ग बोलतो, मागासलेले बोलतो, त्यांचं आरक्षण हे 50% असेल आणि 50% आरक्षण हे रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे खुला वर्गाला असेल, जनरल कॅटेगरीला. हे राईट टू इक्वॅलिटी कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही फंडामेंटल राईट्स आहेत त्या फंडामेंटल राईट्स मध्ये आर्टिकल 14 सांगतं की राईट टू इक्वॅलिटी म्हणजे सगळ्यांना समान संधी असेल, खुल्या वर्गाबरोबर मागासलेल्या लोकांनी स्पर्धा केली पाहिजे, त्यांच्या बरोबर आले पाहिजेत आणि म्हणून त्या ठिकाणी आरक्षण देण्यात येतं. या आरक्षणामध्ये 2 प्रकार आहेत. ते 2 प्रकार आहेत की राजकीय आरक्षण. राजकीय आरक्षण हे आपल्याला माहिती आहे की दर 10 वर्षासाठी म्हणजे जेव्हा कॉन्स्टिट्यूशन लागू झालं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिल्यानंतर त्यामध्येच प्रोव्हिजन्स करण्यात आलं की राजकीय जे आरक्षण आहे ते 10 वर्षापर्यंत असेल आणि 10 वर्षानंतर मग त्या ठिकाणी ते वाढवत आता 2030ला आताची मुदत ही 2030ला आहे. तर एकंदरीत मला सांगायचा हा उद्देश होता की जरांगे पाटील साहेबांना माहिती कदाचित आहे, त्यांनी थोडासा अभ्यास केला असावा म्हणून की काय, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 50%च्या आतमधलंच रिझर्वेशन पाहिजे. म्हणजे आमच्या कुणबी नोंदी आढळल्या त्यामुळे आम्हाला ओबीसीचं रिझर्वेशन पाहिजे आणि ते टिकणार आहे. हे एक बाजू आहे. आणि मराठा समाजाला सरकारने जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंजेस होईल. एकंदरीत आज मीडियाला पण त्याच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि त्यामुळे एकंदरीत मला सांगायचा उद्देश फक्त हा आहे की आपल्या या पवित्र पोर्टलच्या भरतीवरती त्याचा परिणाम होणार नाही, परंतु काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता एसटी प्रवर्गाच्या बाबतीमध्ये ही तीच बाब पुढे आहे की पेशा क्षेत्रामध्ये जे काही रिझर्वेशन आहे म्हणजे आपल्याला अनुसूचित क्षेत्रामध्ये जे 13 जिल्हे आहेत त्यामध्ये जे रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे ते सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये जे चॅलेंज झालेलं आहे ते ह्याच बेसिसवरती चॅलेंज झालेलं आहे की अनुसूचित क्षेत्रामध्ये जे काही रिझर्वेशन दिलेलं आहे त्याची मर्यादा 50% ओलांडलेली आहे. म्हणजे आपल्याला 3 टप्प्यामध्ये जे रिझर्वेशन आहे 25, 50 आणि 100%, तर हे रिझर्वेशन जे आहे त्याची मर्यादा ओलांडलेली आहे आणि म्हणून त्यामध्ये इंदिरा सहानी केसचा खटल्याचाच त्या ठिकाणी उल्लेख होतो की म्हणजे याचिकाकर्त्यांची तेच मागणं आहे किंवा तीच मागणी आहे की इंदिरा सहानी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसच्या बेंचने हा डिसिजन दिलेला आहे. 9 जजेसच्या बेंचने हा डिसिजन दिलेला आहे की 50%ची मर्यादा ओलांडता येत नाही. त्यामुळे आपलंही पेशा क्षेत्रातलं जे
आरक्षण आहे नोकऱ्यांमधलं ते सुप्रीम कोर्टामध्ये आता प्रलंबित आहे. आता महाराष्ट्रामध्येही मराठा समाजाला 10% रिझर्वेशन दिलंय. याचा अर्थ 52 आणि ते 10 म्हणजे 62% रिझर्वेशन झालंय आणि 10% EWS आहे. ते काय आरक्षित वर्गाला नाही, ते जनरल कॅटेगरीचंच नॉन क्रिमिलियर ज्याचं बसतं त्यांना ते रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे एकंदरीत हा आरक्षणाचा मुद्दा होता. अर्थ एकच की आपल्या भरतीवरती त्याचा काही परिणाम होणार नाही. येत्या पुढच्या भरत्यांमध्ये ते आरक्षण लागू राहील. पण जर सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि जर सुप्रीम कोर्टामध्ये काही अनुचित प्रकार घडले स्टे वगैरे तर आपल्याला काही सांगता येत नाही. तो सुप्रीम कोर्टाचा भाग आहे. आता ते टिकावं आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून आपण शुभेच्छा देऊ. आपण आकडेवारी बघितली आणि मराठा आरक्षणाचा काही परिणाम होणार नाही ह्या 2 बाबी या ठिकाणी आपण बघितल्या. तुम्हाला समजले असतील असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. काही जर अडचणी असतील तर जरूर मला मेसेज फोन करा. आपण थांबूया. जोहार, जय संविधान, जय शिवराय.